तर रामराम मंडळी, विषय आता असा होत चालला आहे बऱ्यापैकी. मला वाटतं 2 आणि 4 मिनिटाचा ब्लॉग आहे त्यात. तर ब्लॉगमध्ये दाखवू काय असा हिशोबाने मी विचार केला. तर माझा असं कंटेंटवर मी ब्लॉग काय दाखवू, की माझ्या समस्या दाखवू, की म्हणजे मला काय होते, प्रॉफिट होतं आहे किती किंवा लॉस होते किती किंवा त्रास होते किती, ह्या गोष्टी दाखवू. मला हेच काय कळत नव्हतं. पण मी आता ह्याच्यावर विचार केला आहे. डेली रुटीनमध्ये माझ्या मागं म्हणजे जे त्रास म्हणजे आपण म्हणतो की नाही भयान त्रास किंवा पनोती लागलेल्या गोष्टी, त्या सगळ्या टोटल मी तुम्हाला दाखवून देत जाईल. समजा कधी इमर्जन्सी कुठलं काम आलं काय, आता म्हणजे आपण काय करून म्हणजे कुठलं काम सोडून जातो किंवा काय असतात प्रत्येकाच्या काय काय समस्या, त्या तुम्हाला मी सगळ्या शेअर करत चालेन. तर तुम्ही त्या व्हिडिओ बघत चाला. आता आपल्याला जायचं प्रसाद शेडच्या साईडवर. त्यांचं जरा म्हणजे बऱ्यापैकी किरकोळच काम राहिले. एका दिवसाचं काम आहे, पण डबी काय आज मला येण्याची शक्यता काय दिसेना. त्यामुळे आज आपल्याला एकट्याला जावं लागते. बघू, त्यांना शब्द दिलता मी कालच, खास शब्द दिलता. पण आता काय 2-3 दिवस जास्त लांबू शकत नाही. कस्टमरला आपण म्हणजे रखडवून ठेवू शकत नाही. त्यासाठी आज आपल्याला तिथं जावं लागेल आणि त्यांचं किरकोळ ती उरकावं लागेल बऱ्यापैकी. म्हणजे कसं एखाद्याला जबान दिली ना आपण की उद्या येणार, तर गेलंच पाहिजे. कारण कसं माणूस पण तरतळला नाही पाहिजे जास्त काळ, आणि त्यांचं काम पण झालं पाहिजे. कारण आपण क्विकली आणि क्वालिटी सेवा देतो माणसांना, त्यामुळे आपल्याला जाणं गरजेचं आहे. आज एकटा होईना जाऊन आपल्याला काही पण धाडापडी केल्या पाहिजेत आणि साईडवर पोचलं पाहिजे. आता साईडवर आपण बरंच काम केलं आणि एकटा होतो, त्यामुळे काही व्हिडिओ दाखवू शकलो नाही बऱ्यापैकी. तर आता जेवण करू. तर जेवलं की मग जाऊ, त्यांचा एक झुंबर मारायचं, 2 फॅन मारायचं, तेवढं मारू, घरी येऊन झोपू. परत पाटीलचा मोबाईल नेट करा, आपल्याला जायचं वाईला. त्यात मग प्रसाद शेटला बोलवून घेऊ आणि त्यांच्या त्या कॉपरच्या वायरी 10-10 mm आणायच्यात, त्या आणू. त्या मेन त्यांच्या लाईनीला बसवायच्यात आपल्याला, मोठ्या घ्यायच्या आहेत. तर ती बघून येऊ. पब्लिक आता मग आता जेवण झाले, बच्चनचं जेवण चाललेलं म्हणून बच्चनच्या घरी येऊन बसतो. तर आता आपण जाऊ वर. मोटरचा प्रॉब्लेम झाला आहे रानातल्या आपल्या काहीतरी. तर आता पप्पांनी फोन केला आहे की मोटर बंद झाली, म्हणजे चालू गेली की बंद पडते. काय मला तर त्या धगाडा काढायचं नाही, पण आता जाऊन बघतो मोटरचा काय शॉर्ट झाला आहे. चला जाऊ तिकडे. तरी बघा, इथं आमच्या याला फुटबॉलला जरा प्लास्टिकची पिशवी अडकलेली, ती आता आपण येऊन विहिरीत काढली. तर आता आपण जरा मोटरवरून बरंच म्हणजे डायरेक्ट वरच काढली. चला सोडा. का तुम्हाला दोघांना जायची नाही? आता थांबतलं पहिले खाली सोडूया. गाईज, अर्ध्यावर आमची मोटर अडकली, बेंचूत गिरी झाली सगळी. हिरीत बघू शकता तुम्ही, कासरा डायरेक्ट वरनं तुटून पाडला. आता कासरा वरनं दुसरा बांधून आहे, त्याला एक जॉईंट मारू आणि काढून घेऊ परत. तर काय जस्ट आपण साईडवर पोचलेलो आहे. आता मोटर जर आपली चालू झाली, पण कासरा बदलायचा बाकी राहिला. कासरा एक अशा रीतीने म्हणजे आपला तुटला आहे, भंगार झाला आहे, बाग त्याचं ठिकऱ्या उडल्यात. तर आता इथं 2 फॅन आहे, तेवढं बसवून एक झुंबर आहे, तेवढं बसवून डायरेक्ट घरी जाऊन झोपायचं नाही, बच्चन आपल्याला जायचं वाईला. आरडे बोंबलेलं बरे. आरडे अण्णाला बी आज व्हिडिओ घेऊन तुम्हाला दाखवतो आरडे अण्णा. तर काय झुंबर आता आपलं फिटिंग करून झालेलं आहे. आता त्याला अंड्या फक्त खालच्या लावायच्या आणि टेस्ट करायच्या लाईट चालू करून. तर आता आपण झुंबर बसवला आहे. बघा झुंबर कसा टॉपचा आहे. आम्ही तरी रेडी सगळे खाल्ल्यावरपर्यंत रेडीच येतात, काय शॉट नाही. तर आता आपला उद्योग सगळा झाला. जरा पाटील नवी कपडे घातलेले, म्हणलं माझी लागा फाटकी दिसतात. तर आपण गरीब म्हणलं फाटकीच कपडे घालणार, पण म्हणलं जरा चांगली घालावी. जाता म्हणलं जरा थोडंसं थोडे काम आहे किरकोळ, ती बी बघू आणि बच्चनचा मोबाईल रिपेअर करू. आरडे अण्णांकडे जायचं आहे आपल्याला. आरडे अण्णांची जरा गाडी घेऊ जाऊन. आता आपण इथं पोचलो आहे गंगापुरीत, पण अनिकेत इथं नाही सध्याला तरी. किंवा आता गेला आहे कुठंतरी एमआयडीसी म्हणला 10-20 मिनिटात आलो. तोपर्यंत आपण बसू इथं. ते बच्चनची कामं म्हणली की सगळे असे म्हणते बच्चन. तर आता डॅनीला आपण फोन केला आहे, तो म्हणला येतो 10-15 मिनिटात बसा. तोवर तो कार्यकर्ता झोपला आहे. तर बघवा कट्टा त्यांच्या बसले आपण इथे. बसू आता काही निवांत व्यस्तवर. बघा इकडे याने आला आहे, असा अवतार कसा तत्रलेखित केला आहे. बावा केसबीचं कशी मॅगी कट मारलाय, करायचं काहीतरी. काय करतं कुठे आरडेकडे कशाला आलाय? हे बघा आपल्याला पाहुणं भेटले. घरच्याने कळून तू कुठे घुमले कुठे गेलता? कशाला खेळायला? हा आता खेळायला नको यायला, खेळायला बी यायचं घरी घरी नाही जायचं. घरी आता घरी नाही जायचं का? सीझन आहे खेळायचं म्हणल्यावर. आला भिके का? तर आता आपण आलोय म्हणजे गणपतीच्या घाटाच्या बाजूला. गणपतीचं घाट आहे ना, त्याच्या बाजूला एक मंदिर आहे, तिथे कोडे असं म्हणतात. तर म्हणतात की ह्या सापाच्या शिपटीचं टोक शोधून दाखवा. पण ह्यात काय मला तो टोक आजपर्यंत कधी मिळालं नाही. कारण हा बघा, हे एक साप आहे, इथं एक साप आहे. हा जो साप आहे तो डायरेक्ट असं इथून फिरून असं जाते, इथून वळून पुन्हा असं येते, इकडून परत हा मला वाटतं ह्या सापाकडे जाते. ह्यामुळे ह्या शिफ्टीचं काय लॉजिक मला वाटतं ना. असा विषय झाला. मी एकदा रील्स बघितलेली त्याची, पण त्यांना पण दाखवलं, पण तो पण म्हणते की तुम्ही हे कोड शोधून दाखवा. पण हे असं काहीतरी ह्याची शिफ्टी शोधायचं असं काय कोड नसणार आहे. ह्याचा काय अर्थ नसणार आहे. काय वाटते तुला वाटते काय माहिती?
मला वाटतं ह्याच्यावर अभ्यास केला पाहिजे आपल्याला आता. तर आता आपण आरडेला मोबाईल देऊन आलतो इथं. दर्शन घेतलं आपण, तुम्ही तर बघितलं. आणि घाटावर जरा बसलेलो. रवी पण आलता जरा देवळात मन्नत मागायला. कसली मन्नत मागतो रे? खटं बोलतो ना बच्चीनं? तुझे काय आहे का मन्नत? लग्न बिग्न लवकर हो काय? उपास दर्शनावर लग्न होईल. शब्द लक्षात ठेव. डबी सांग रिझल्ट.